नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी कथा कादंबरी या चॅनलमध्ये। मित्रांनो, तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर प्लीज जरूर सबस्क्राइब करा आणि सोबतच बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल। चला तर आजच्या कथेला सुरुवात करूया। आजच्या कथेचे नाव आहे शेवटची भेट, एक हृदयस्पर्श प्रेमकथा। कॉलेजच्या पहिल्या दिवशी शरद आणि आरतीची पहिली भेट झाली। ती साधी पण बोलकी मुलगी होती। शरदला तिचं प्रत्येक बोलणं, तिचा खळखळून हसणं खूप आवडायचं। सुरुवातीला फक्त प्रोजेक्ट पार्टनर म्हणून भेट होत असलेली आरती हळूहळू त्याच्या मनात एक वेगळी जागा घेऊन बसली होती। कॉलेजचे दिवस सुंदर गेले, दोघंही एकमेकांच्या सवयी झाले होते। शरद नेहमी तिला हसवायचा, तिच्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायचा, पण एक गोष्ट मात्र कधीच बोलली नाही, त्याचं प्रेम। त्याला वाटायचं, कधी ना कधी योग्य वेळ येईल आणि मी तिला सांगेन, पण वेळ गेली, कॉलेज संपलं, शरद जॉबमध्ये बिझी झाला आणि आरती सुद्धा कुठेतरी नोकरीला लागली। त्यांचं बोलणं हळूहळू कमी होऊ लागलं। 5 वर्षांनी शरद एका मित्राच्या लग्नाला गेला होता। गर्दीत आरती दिसली, तीच चेहरा, तीच गोड हास्य, पण डोळ्यात काहीतरी वेगळं होतं, एक शांत वेदना। गप्पा सुरू झाल्या, जुन्या आठवणी, कॉलेजचे किस्से, सगळं काही जणू पुन्हा जिवंत झालं। पण मग आरतीने सांगितलं, शरद, माझं लग्न ठरलंय, पुढच्या महिन्यात आहे। क्षणभर शरदच्या काळजात चटका बसला, तो हसला, पण ते हसू खोटं होतं, आतून काहीतरी तुटत होतं। जाता जाता आरती म्हणाली, कधी कधी वाटतं आपण खूप जवळ होतो, पण दोघांपैकी कुणीच पुढे आलं नाही। तुला माहित आहे, मी कॉलेजमध्ये कुणावर तरी खूप प्रेम केलं होतं, पण त्याने कधी काही सांगितलंच नाही। शरदचं डोळं पाणावलं, पण उशीर झाला होता। आरती चालत गेली, मागे वळून न पाहता। शरद तिथेच उभा होता, त्याच्या आयुष्यातली शेवटची भेट घेऊन। मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।